नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपेश पांडुरंग तुम्हाला आज तुमच्यासाठी घेऊन आले समाज सुधारकांचं जन्मस्थानावर सुद्धा आपल्याला प्रश्न येतो। हल्ली मी जे 50 व्हिडिओचं टार्गेट ठेवलंय सुरुवातीचं ते फास्ट मध्ये घ्यायचं ठरवलंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळेत तुम्हाला जास्त माहिती मिळेल याचा एक माझा उद्देश होता। तर तो बघूया आपण कोणता घटक आहे तुम्हाला। समाज सुधारक व जन्मस्थळ जगन्नाथ शंकर सेठ यांचं जन्म मुरबाड या ठिकाणी झालेला आहे। आचार्य जांभेकर यांचा जन्म पोंभुर्ले या ठिकाणी झालाय। दादोबा तरखडकर यांचा जन्म मुंबई येथे झालेला आहे। भाऊ महाजन यांचा जन्म पेन येथे झालेला आहे। गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे झाला। विष्णुबुवा ब्रह्मचारी या व्यक्तीचा जन्म कोणत्या ठिकाणी झालाय ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं, टाईप करायचं। त्याचं उत्तर तुम्ही शोधा। उत्तर कोणतं आहे ते बघायचं तुम्हाला। महात्मा फुले यांचा जन्म कडगुण या ठिकाणी झालेला आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव खंडाळा या ठिकाणी। विष्णू शास्त्री पंडित आणि बाबा पद्मनजी यांच्या बाबतीत जर आपल्याला कन्फ्युजन होतं, बाबा पद्मनजी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, बेळगाव, आणि विष्णू शास्त्री पंडित हे बावधन हे ठिकाण आहे साताऱ्यातलं, या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। बघा मी तुम्हाला काय काय सांगितलं। जगन्नाथ शंकर सेठ मुरबाड, आचार्य जांभेकर पोंभुर्ले, दादोबा तरखडकर मुंबई, भाऊ महाजन पेन, गोपाळ हरी देशमुख पुणे आणि महात्मा फुले कडगुण, सावित्रीबाई फुले नायगाव, विष्णुशास्त्री पंडित बावधन सातारा, बाबा पद्मनजी बेळगाव। तुम्हाला उत्तर आजच्या प्रश्नाचं कुठलं आहे तुम्हाला उत्तर द्यायचं तर विष्णुबुवा ब्रह्मचारी याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू।